चला तर सुरुवात करतोय आपण दर्यावर्दी क्रिकेट क्लब आयोजित दर्यावर्दी चषक 2025 पर्व 6व्या पर्वाचा दुसरा दिवसाचा पहिला सामना दर्यावर्दी विरुद्ध किंग कोळी बरोडकोल. लेट्स प्ले. चला सामना चालू करायचा. ग्रीन सिग्नल आला. पंचांचा पहिला चेंडू निकलेशाचा रुचित आणि अक्षय किंग कोळी बरोडकोल संघाकडनं पहिल्या चेंडूवर रुचित याची नक्कीच एक धाव मिळते. एका धावेने श्री गणेशा केला जातो. एक धावेने खातं उघडलं जाते. दुसऱ्या दिवसाकडे वळले जिथे दर्यावर्दी आणि किंग कोळी भरडकोल या दोन संघांमध्ये दर्यावर्दी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि त्यानंतर दिमाकात क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते किंग कोळी भरडकोल संघाला. किंग कोळी भरडकोल संघाचा रुचित पाटील आतापर्यंत आपण मैदानात पाहतोय, ज्यांनी पूर्ण रायगडमध्ये आपलं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर सोनेरी अक्षरात लिहिलंय. तोच रुचित आपल्याला पाहायला मिळतो. दिग्गज खेळाडूंच्या समवेत खेळत असताना सुद्धा मोठ्या स्पर्धा त्यांनी खेळल्यात. आपल्या बॅटमधून, आपल्या फटक्यातून, आपल्या षटकारातून आणि चौकारातून गाजवलं. तसाच रुचित आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधील श्रीवर्धनमधील पहिला सायकलमॅन सुद्धाच रुचितच्या नावावर आपण रुचितचंच नाव घेतलं जातं त्यासाठी सुद्धा. पुन्हा एकदा चांगला फटका. थोडंसं गॅप सिलेक्शन चुकीचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तोपर्यंत नक्कीच 5 चेंडू आणि 5 धावा. पहिलं षटक तर संत गतीने खेळलं जाते आणि अक्षय मात्र नक्कीच अक्षयबद्दल सांगायचं झालं तर आत्ताच काही वर्षापूर्वीच त्यांनी या स्पर्धेमध्ये या संघामध्ये आणि म्हणतो तोच मिळतात तब्बल 4 धावा. 4 धावांच्या मदतीने पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्षात ठेवायचं आहे. मी नक्की लावायला सांगेन डीजे. ज्या वेळेला डीजे चालू करायला सांगेन तेव्हा चालू करायचं आहे. सिद्धेश दुसरं षटक हाताळण्यासाठी तर यावरती संघाकडून नक्कीच अक्षयने काही वर्षापूर्वी पदार्पण केलं होतं. यापूर्वी आपण पाहिलं असेल तर रुचित आणि मनीष ही दोन भावांची जोडी सलामीला खेळताना आपल्याला दिसायची. मात्र त्यानंतर अक्षयने जसं काही किंग कोळी संघामध्ये पदार्पण केलं त्यानंतर सलामीचा फलंदाज रुचितच्या साथीने. मात्र ही जोडी किंग कोळी बरोडकोल संघाला खूप वर्ष आपण प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला ही जोडी खेळताना दिसते आणि एकमेकांवरचा विश्वास त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. तोच रुचित आणि अक्षय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवर. मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी सिद्धेश पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या हाताने गोलंदाजी करताना पंचांनी स्वैर घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळते. 10वी धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. परेशच्या हातात चेंडू जाते तो आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. एक चेंडू 12 धावा. यानंतर तयार राहायचं आहे आझाद फायटर आणि म्हसळा. आझाद फायटर आणि म्हसळा तयार राहायचं आहे. मोठा फटका. गच्चा क्षेत्ररक्षण. गौरवच्या हातात आलेला चेंडू सटकलाय आणि चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. डीजे 16 धावांवर. 2 चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सिद्धेश याचा रुचितसाठी. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक मला वाटतं अनिकेत आहे तिथे. सत्तरा धावा. समाचार चांगला घेतलाय दोन्ही गोलंदाजांचा. अक्षय आणि रुचितने 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 17 धावा.
पुन्हा एकदा सोयर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती. ब्लॉकॉलचा चेंडू सिद्धेश याचा मात्र एक धाव नक्की मिळते. चांगल्या पद्धतीने घेऊन काढला. या एका धावेच्या मध्ये त्याने धावसंख्या जाऊन पोहोचवली 19 धावांवर. 4 चेंडू आणि 19 धावा. चारला 19 झाला. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आणि एक जर गौरवच्या मिस फिल्डिंगचा चौकार वगळला तर आतापर्यंत सिद्धेशने चांगली गोलंदाजी आपल्याला सिद्धेशकडनं पाहायला मिळाली. मात्र 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो अक्षय. तर यावरती संघाकडनं अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अक्षय याचा आणि काय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतलं चेंडूने आणि मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला तो अक्षयने. अक्षय खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र पंचांनी स्वैर घोषित केलं. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये त्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावांवर. पुढचा चेंडू रुचितसाठी पुन्हा एकदा पायावर जाऊन आदळला. अक्षयची सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात अक्षयने. दोन्ही गोलंदाजांपेक्षा चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणायला लागेल अक्षयची. पुढचा चेंडू आणि आता मात्र थोडीशी स्तुती. अक्षयचा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर. एक अवांतर धाव मिळते. 26 धावा धावफलकावरती लागले. 4 चेंडू आणि 26 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. मोठा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. कर्णधार परेश याचं संघाचा म्होरक्या का निवडला गेलाय. परेशला खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते 27 धावांवर. 5 चेंडू आणि 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. आणि झेल सोडलंय काय कसं. एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये मिळते. या एका धावेच्या मदतीने तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावांवर. म्हणजेच खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर अक्षयने 7 धावा फक्त खर्च केल्या. अजूनपर्यंत दर्यावरती संघाला गडी मिळवता आलेला नाहीये. अजूनपर्यंत कोणत्याही फलंदाजाला बाद करता आलं नाहीये. मला वाटतं 4थं षटक परेश, विनय, दिशान, गौरव नक्की कोण. परेश. परेश पहिला चेंडू मोठा फटका आणि
नो बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचले ती 30 धावांवर. थोडीशी हडबड आपल्याला गौरवला वाटला, तो झेल मी पकडलाय त्याच्यामुळे गौरव चेंडू घेऊन पुढे धावत होता. मात्र परेशने सांगितलं तो चेंडू इकडे दे, झेल नाहीये. पुन्हा एकदा स्क्वेअर बॅक टू बॅक दुसरा वाईड आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचवली ती 31 धावांवर. पुढचा चेंडू मोठा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र एक धावेपासून अडवू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. 2 चेंडू आणि 32 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. अक्षय पाटील आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. मोठा फटका, मात्र आउट ऑफ द बॉक्स. 3 षटक संपल्यानंतर मी म्हणालो होतो की अजूनपर्यंत गडी मिळवता आला नाही, तो मिळवून दिलाय मोहरक्याने आणि संधी दिली डीजेला सुमधुर संगीताची. नो बॉल. फटका सुद्धा आणला होता, फायदा उचलला होता राजूने, मात्र यशस्वी होऊ दिलं नाही ते विनयने. मात्र नो +1 मिळतील एकूण 2 धावा. या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या पोचते ती 39 धावांवर. पण काल सुद्धा पाहिलं हर्ष, खरं तर 34. हा चौकार मात्र जरी रुचितच्या बॅटमधून आला तरी राजूच्या नावावर नक्की लिहिला जाईल. डीजे अडतीस धावा. 4 चेंडू आणि 38 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आता मात्र सलामीची जोडी मैदानात पवेलियन मध्ये पाठवण्याचं काम केलं ते परेशने. डीजे मनीष फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा चेंडू, मोठा फटका स्टेट मध्ये खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र UDRS
तर शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय. 1+ विकेट. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 धावांवर. 40 धावांची गरज. फलंदाजीसाठी आलेत अनिकेत आणि परेश. दोन सलामीचे फलंदाज अनिकेत आणि परेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर रुचित गोलंदाजीसाठी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आउट ऑफ द बॉक्स. माघारी परतावलंय. विनय फलंदाजीसाठी आलेत आणि रोमेशसाठी खुश खबर आहे. रोमेशने जर एखाद्या फलंदाजाला झेलबाद केलं तर प्रतीक दिवेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे रोमेशसाठी. रोमेश झेलबाद, धावबाद नाही, झेलबाद. तर पुन्हा एकदा विनय बाद झालाय आणि विनयने दिली डीजेला संधी. रुचित पुढचा चेंडू म्हणजेच चौथा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच या खेळीची गरज सुरुवातीपासून होती. अनिकेतचं गडी वगळता, कारण अनिकेतच्या फलंदाजी आपण मला वाटतं कर्णधाराने त्याचसाठी त्याला मैदानात आणलं असेल की पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्यासाठी. परेश पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत फक्त आणि फक्त एक धावफलकावरती लागले आणि 5 चेंडूंचा खेळ संपला. त्याच्यामध्ये 2 फलंदाज सुद्धा बाद झालेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 1 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि रुचित याची जेवढी चांगली फलंदाजी रुचितने दाखवली त्यापेक्षा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती रुचित याची. यानंतरचा होणारा सामना असेल आझाद फायटर विरुद्ध म्हसळा. चला नाणेफेकीसाठी यायचंय. आझाद फायटर विरुद्ध म्हसळा. तसेच आमचे मित्र सर्पमित्र दुर्ग संवर्धक सह्याद्री ट्रेकर्सचे सदस्य सन्माननीय मनीष गोलंदाजीसाठी. गौरव पहिल्यांदा सामना करेल. मोठा फटका गौरव याचा. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण रुचित याचं. हॅलो 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 चेक. हॅलो तर नक्कीच हॅलो हॅलो चेक. तर आपण वळतोय दुसऱ्या षटकाकडे जिथे परेशच्या बॅटमधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय, मात्र उमेश तिथे तैनात आहे. ओके भावेश, थँक्यू.
एकदम मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचवली ती 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 5वा चेंडू मनीष याचा गौरवसाठी. हा मात्र नक्कीच स्वैर चेंडू, जास्त स्विंग मला वाटतं पाहायला मिळाला. आणि एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली 9 धावांवर. पुन्हा एकदा चांगला फटका, घणाघाती फटका, गौरवच्या बॅट मधून रुचितला भेदून गेलेला चौकार. आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक आता सांभाळून राहा, झेल पकडण्याची संधी रोमेशकडे जास्त उपलब्ध आहे. पाच चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्टेट रन मध्ये मोठा फटका, मात्र मनीष हाकेला रुचित धावून आलाय, नाहीतर असा तसा धावून नाही आलाय तर नक्कीच या 4 धावा वाचवल्यात. 3 धावा तर निश्चितच आपल्या संघासाठी वाचवल्या. 3 धावांच्या जर या मिळू शकल्या असत्या तर नक्कीच धावफलक आता खूप पुढे असतं. धावफलक जाऊन पोचले 13 धावांवर. हॅलो हॅलो संचित 30रं षटक हाताळण्यासाठी गौरवसाठी पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह मध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण संचितचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र अजूनही गौरव मैदानात उभा आहे. 1 धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 धावांवर. संचित पुढचा चेंडू परेशसाठी. पुन्हा एकदा परेशचा सुद्धा मोठा फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय याचं. 2 धावा देत नाहीये अक्षय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परेशचा, मात्र अक्षयने ते होऊ दिलं नाही आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. 3 चेंडू आणि 15 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 40 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा चांगला फटका. भविष्यवाणी खरी ठरली वाटतं मित्रा. डीजे पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र चेंडू अडवला गेलाय. एकदा मी ते एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 21 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 5 चौकार शिवदीप सारख्या गोलंदाजाला ठोकावे लागतील परेश आणि गौरवला. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे आझाद फायटर आणि म्हसळा. नाणेफेकीसाठी यायचं आहे. लास्ट कॉल असेल आपल्यासाठी. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. चांगला फटका, मात्र थोडासा 19-20 असता तर हा चौकार मिळू शकला असता. मात्र जर आणि तरला क्रिकेटमध्ये अजिबातच महत्व नाही. 2 धावा नक्कीच मिळतील परेशाला. आता मात्र 5 चेंडू आणि 17 धावांची गरज अजूनपर्यंत विजयासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र 4 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे नक्कीच 4 चौकार गौरव पालेकर याला ठोकावे लागतील. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 चौकार आणि हा मात्र षटकार.
तलवार मॅन केली पहिल्याच चेंडूमध्ये गौरवने. त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो सिद्धेश. नक्कीच सिद्धेश यांनी कला क्षेत्रामध्ये आपल्या श्रीवर्धन तालुक्याचं नाव मोठं केलंय. तोच सिद्धेश ज्याला भूमिपुत्र पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, तोच सिद्धेश, ढोलकीपटू सिद्धेश. एकदा सिद्धेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण पूर्ण श्रीवर्धन तालुक्याचं नाव त्यांनी भूमिपुत्र सन्मानित सिद्धेश पालेकर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आणि खरं सिद्धेश रघुवीर आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी सिद्धेश, मात्र खरोखरच श्रीवर्धन तालुक्याचं नाव त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात रोशन केलं. भूमिपुत्र पुरस्कार त्याला दिला गेला. त्याची काही क्षणचित्रे सुद्धा आपण सर्वांनी पाहिलीत. एक अभिमानास्पद गोष्ट. आणि इथे मात्र घडते मैदान